नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे इंग्लिश विथ मदन सर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आज आपण टेन्स या टॉपिकचा पार्ट आपला 3 आहे। पार्ट 3 आपण बघणार आहोत। बरोबर, आपण एमपीएससी चे सगळ्यात अवघड समजले जाणारे इंग्रजी व्याकरण आणि व्होकॅब्युलरी या टॉपिक वरचे सगळेच्या सगळे प्रश्न ॲनालिसिस करणार आहोत या सिरीज मध्ये आपल्या। तर हे जे प्रश्न आहेत तुम्ही कंबाईन मेन साठी, कंबाईन ग्रुप सी ग्रुप बी मेन साठी, राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह, सरळ सेवा, टेटची परीक्षा असेल, तलाठी असेल, वनरक्षकचे पेपर असतील, कोणत्याही पदासाठी, कोणत्याही सरळ सेवेसाठी, महानगरपालिकेचे पेपर असतील, डीएमईआरचा पेपर असेल, जिल्हा परिषदचे पेपर असतील, कोणत्याही पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल, त्यातला इंग्रजीचा जो पोर्शन आहे, इंग्रजी व्याकरणाचे जे प्रश्न आहेत, या इंग्रजी व्याकरणाचे या प्रश्नाचं जे ॲनालिसिस आहे आपल्याला सगळीकडे कामी पडणार आहे। हे प्रश्न का पाहायचे? हे प्रश्न बघत असताना पर्टिक्युलर एक्झामचे एका पर्टिक्युलर टॉपिकवरचे प्रश्न बघत असताना तो टॉपिक आपला पूर्ण रिवाइज होतो। बरोबर, वारंवार रिवाइज होतो। म्हणून ही सिरीज तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत कंटिन्यू बघा। बरोबर, तो टॉपिक वारंवार रिवाइज होणार। पर्टिक्युलर टॉपिकवर किंवा पर्टिक्युलर एखाद्या कन्सेप्टवर कशा पद्धतीने प्रश्न रिपीट होतात आणि तो रिपीट झालेला प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे। बरोबर, आणि आपल्याला अभ्यासाला एक दिशा पण मिळणार आहे। बरोबर, तर तुम्ही काय करायचं, हे टॉपिक सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं। या पर्टिक्युलर टॉपिकची पीडीएफ जे आपण रोज टॉपिक घेतो, याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल याच नावाचं इंग्लिश विथ मदन सर याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि या टेलिग्राम चॅनलवर आपण शेअर करत असतो। तुम्ही ती पीडीएफ समोर ठेवायची, त्याच्यावर आपण ज्या कन्सेप्ट सांगणार त्या नोट डाऊन करायच्या आणि रिव्हिजन करत राहायचं। बरोबर, आणि यासोबत एक गोष्ट अजिबात विसरू नका, स्वतःही हा व्हिडिओ बघा, स्वतःची कमांड या प्रश्नावर मिळवा आणि आपल्या मित्रांनाही हे चॅनल ही सिरीज नक्की शेअर करा। ठीक आहे, आज बघा, आजचा पहिला प्रश्न आहे टेन्स टॉपिक आहे आपला टेन्स। या अगोदर 2 व्हिडिओ झालेले आहेत टेन्स वरचे, आजचा टॉपिक आहे तिसरा टेन्स वरचे पुढचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। त्यामधला आजचा आपण पहिला प्रश्न बघूया। बघा, पहिलं वाक्य काय, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल, द अंडरलाइन एक्सप्रेशन इन द सेंटेन्स अबोव रिव्हील्स। अंडरलाइन कुठे केलेली आहे, गोइंग टू डिस्कस, आणि रिव्हील्स म्हणजे काय, ते वाक्य काय सांगते, त्याचा काय अर्थ आहे, त्याचा काय अर्थ आहे अंडरलाइन केलेल्या शब्दाचा, तर त्याला काय म्हणायचं याचे 4 पर्याय दिलेले आहेत, डेफिनाइट फ्युचर, इमिजिएट फ्युचर, रिमोट फ्युचर आणि पॉसिबल फ्युचर। बघा, रिमोट फ्युचर आणि पॉसिबल फ्युचर असला काही प्रकार नाही। बरोबर, आता आपण आलो गोइंग टू डिस्कस। पहिला ऑप्शन आहे डेफिनाइट फ्युचर। डेफिनाइट फ्युचर काय असते, डेफिनाइट फ्युचर काय असते, ज्यावेळेस एखादा फ्युचरचा इव्हेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलेला असतो। बघा, ज्यावेळेस एखादी गोष्ट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलेला असतो, जसं आयोगाचंच एक वाक्य तुम्हाला सांगतो, आयोगाचंच एक वाक्य आहे, कॉलेज रिओपन्स ऑन मंडे। आज मंडे आहे का, आज मंडे आहे का, नाही, आज मंडे नाही। बरोबर, ओके, हे आपलं लिहिलेलं गेलं आहे। बघा, काय सांगितलं मी तुम्हाला, ओके ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही। बघा, पहिला ऑप्शन आहे डेफिनाइट फ्युचर। पहिला ऑप्शन काय, डेफिनाइट फ्युचर। डेफिनाइट फ्युचर कधी असतो हे आपल्याला बघायचं, कधी असतो, ज्यावेळेस एखादा इव्हेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलेला असतो, एखादा फ्युचर इव्हेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलेला असतो, तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, डेफिनाइट फ्युचर म्हणायचं। तुम्हाला आयोगाचं एक वाक्य मी सांगणार होतो उदाहरण, बघा, कॉलेज रिओपन्स ऑन मंडे। बरोबर, आता हे सेंटेन्स आहे, कॉलेज कधीच पुन्हा सुरू होणार नाही, रिओपन म्हणजे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या समजा, आणि आता ते पुन्हा कधी सुरू होणार आहे, येणाऱ्या सोमवारी ते सुरू होणार आहे। आज सोमवार आहे का, नाही, तर रिओपन्स ऑन मंडे, सोमवारी कॉलेज सुरू होणार आहे, सुरू होईल। तर बरोबर, तर हे कोण्या टेन्स मध्ये आपण सांगितलं, रिओपन्स म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स। रिओपन्स म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स। एखादा फ्युचर इव्हेंट जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितला किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वर्ब खाली जर अंडरलाईन आली आणि त्यांनी सांगितलं की या वाक्यात काय सांगितलेलं आहे, तर त्या वाक्यात डेफिनाइट फ्युचर सांगितलेला आहे। आता तुम्हाला सांगतो, या वाक्यात गोइंग टू डिस्कस या शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि त्याचा आन्सर आहे गोइंग टू डिस्कस म्हणजे काय, इमिजिएट फ्युचर। याला अजून एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा, गोइंग टू डिस्कसला दुसऱ्या भाषेतली नियर फ्युचर असा एक शब्द आहे, नियर फ्युचर। बरोबर, म्हणजे हा कन्सेप्ट कसा आहे, एम इज आर नंतर काय, गोइंग टू, आणि त्यानंतर क्रियापदाचा बेस फॉर्म
ही जर रचना असेल तर त्याला म्हणायचं इमिजिएट फ्युचर. त्याला काय म्हणायचं? इमिजिएट फ्युचर. या दोन गोष्टी पाठ करून टाकायच्या. गोइंग टू ची रचना असेल तर इमिजिएट फ्युचर आणि सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर डेफिनाइट फ्युचर. दॅट्स ऑल. या प्रश्नाच्या बाबतीत हे तुम्ही एवढं लक्षात ठेवा. बघा आता पुढचा प्रश्न आहे. करेक्ट वर्ब फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. वाक्यात दे वेंट आउट आफ्टर लंच. दे वेंट आउट आफ्टर लंच अँड दे जस्ट बॅक. बघा असं काहीतरी डॅश डॅश वगैरे आणि खूप सारे रोमन अंकात आकडे, एकदम घाबरायलो, पण अजिबात घाबरायचं नाही. कीवर्ड बघा वाक्यात. ज्यावेळेस टेन्स आपण सांगतो, ज्यावेळेस आपण बेसिक म्हणतो, तर वाक्यातला व्हर्ब बघायचा. काय बघायचा? व्हर्ब बघायचा. या वाक्यातला व्हर्ब बघा वेंट. कोणता व्हर्ब आहे? वेंट आहे. वेंट कोण्या फॉर्म मध्ये आहे? ही टू आहे. गो, वेंट आणि गॉन. गो पहिलं रूप, दुसरं रूप काय? वेंट. म्हणजे भूतकाळात दिलेलं आहे. दे वेंट आउट आफ्टर लंच अँड दे जस्ट केम बॅक. बघा एक 3 शब्द आहेत. 3 शब्द लक्षात ठेवा तुम्ही. जस्ट, ऑलरेडी, रिसेंटली. जस्ट, ऑलरेडी आणि रिसेंटली हे 3 शब्द वारंवार परफेक्ट टेन्स मध्ये वापरले जातात. परफेक्ट टेन्स मध्ये मग प्रेझेंट परफेक्ट बी असू शकतो आणि पास्ट परफेक्ट पण असू शकतो. कोणकोणते शब्द आहेत? जस्ट, ऑलरेडी आणि रिसेंटली. आता बघा या वाक्यात मी तुम्हाला एक आयडिया सांगितली की जस्ट आहे, पहिल्या वाक्यात वर्ब V2 आहे. जर 2 सेंटेन्स आहेत, 2 सेंटेन्स जोडलेले आहेत अँड संयुक्त वाक्य आहे. दे वेंट आउट आफ्टर लंच अँड दे जस्ट कम बॅक. तर हे वाक्य अँड या कंजक्शनला जोडलेले आहे. 2 वाक्य आहेत आणि पहिल्या वाक्याचा जो वर्ब आहे तो V2 आहे. पहिल्या वाक्याचा वर्ब जर V2 असेल तर त्या वाक्यामध्ये प्रेझेंट येण्याचे काही चान्सेस नाही. म्हणजे पुढचं वाक्य प्रेझेंट येण्याचे चान्सेस आहेत का? नाही. कारण काय झालेलं आहे? त्यांनी अगोदर लंच केलं ना, आणि नंतर ते फिरायला गेले. जे नंतर फिरायला गेले ते आता परत आले. बघा, दे वेंट आउट आफ्टर लंच. जेवण केलं आणि ते फिरायला गेले. अँड दे हॅड जस्ट कम त्याचं तिसरं रूप. म्हणजे आपलं याचं आन्सर काय? आपलं आन्सर येईल बघा, इथं केम आहे, हॅड आहे, पण इथं V2 दिलेला आहे. कम हे रूप चुकलं कारण ते V2 आहे. हॅड कम. बघा, हॅड कम म्हणजे हे वाक्य असं पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला जस्ट वापरायचं आहे त्यावेळेस जस्ट वापरायचं आहे. जस्टच्या नंतर हे V3 चं रूप आणि जस्टच्या अगोदर हे हॅड प्लस जस्ट प्लस कम. हॅड जस्ट कम हे असं पाहिजे. का असं पाहिजे? त्याची तुम्हाला 2 कारणं सांगितले. पहिली कारण की जस्ट असल्यानंतर त्या वाक्याचा काळ पूर्ण काळ असतो, पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण भूतकाळ असतो. दुसरी गोष्ट सांगितली की इथं ऑलरेडी एका वाक्यात V2 दिलेला आहे, त्यामुळे एका वाक्यात V2 आणि एका वाक्यातली वर्तमान काळ ही जोडी लागत नाही. त्यामुळे आपण हॅव बाहेर काढला आणि हॅड प्लस V3 साठी या वाक्यात हॅड प्लस V2 आहे या ऑप्शन मध्ये, म्हणून हे बाहेर काढलं. आपला आन्सर येणार हॅड कम. म्हणजे आता इथं कोणती रचना शिकलो आपण? एका वाक्यात V2 आणि दुसऱ्या वाक्यात हॅड प्लस V3. ही इंग्रजीची एक रचना आहे, ती या वाक्यात वापरलेली आहे. राईट. या आता पुढचं सेंटेन्स आपण पाहू. त्या कन्सेप्ट रिपीट होत आहे. तुम्ही मागचे जर 2 लेक्चर बघितले असतील, तुम्ही सुरुवातीपासून बघा. म्हणजे काही कन्सेप्ट ज्या अशा आहेत किंवा काही रचना ज्या अशा आहेत त्या वारंवार रिपीट होतात. बरोबर. बघा आता इथे दिलेला इनकरेक्ट ओळखायचा आपल्याला. ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सांगा. राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर. आता मला सांगा, नेक्स्ट इयर नावाचा शब्द त्यात वापरलेला म्हणजे पुढच्या वर्षी. तर हा मी जर तुम्हाला विचारलं की हे जे वाक्य आहे ते इनकरेक्ट करेक्ट ते तर आपण ओळखूच, नो डाऊट. आता राजू कम्प्लीट्स कोणता काळ आहे? साधा वर्तमान काळ. राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर. एक फ्युचर इव्हेंट आहे. एक फ्युचर म्हणजे एक पर्टिक्युलर कोर्स आहे, एक डिप्लोमा आहे, एक कोर्स आहे, तो राजू करत आहे आणि राजूचा हा कोर्स पुढच्या वर्षी कंप्लीट होणार आहे. पण हा जो पुढच्या वर्षीवाला इव्हेंट आहे तो साध्या वर्तमान काळात सांगितलेला आहे. कोणत्या काळात सांगितलेला आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळात सांगितलेला आहे. आणि एखादा जर फ्युचर इव्हेंट साध्या वर्तमान काळात सांगितला तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण DEFINITE, डेफिनाइट फ्युचर. बघा, येऊ शकते बरं, सेम वाक्य येऊ शकते येणाऱ्या परीक्षेत पुन्हा, आणि ते विचारू शकते याच्यात काय सांगितलं. तर यात काय सांगितलेलं आहे? डेफिनाइट फ्युचर सांगितलेलं आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला आयोगाचंच वाक्य सांगितलं होतं की काय वाक्य होते ते? कॉलेज रिओपन्स ऑन मंडे आणि राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट वीक. हे दोन्ही पण काय झाले? डेफिनाइट फ्युचर झाले. हे वाक्य बरोबर आहे, काय डाऊट नाही. वी हॅव जस्ट इटन. बघा आताचाच आपण कन्सेप्ट बघितला जस्टचा. जर वाक्यात जस्ट आला असेल तर त्या वाक्याचा काळ जो असतो तो पूर्ण काळ असतो. पूर्ण वर्तमान काळ असू शकतो, पूर्ण भूतकाळ असू शकतो. दे हॅव जस्ट इटन. तुम्हाला अजून एक गोष्ट ऑब्झर्व करायची आहे. या जस्टची जी जागा आहे, या जस्टची जागा वाक्यात जर जस्ट आला तर या जस्टची जागा जो असते, या जस्टची जागा असते क्रियापदाच्या अगोदर.
हे जे V3 नावाचं क्रियापद आहे त्याच्या अगोदर आणि जे ऑक्झिलरी व्हर्ब आहे त्याच्यानंतर. ऑक्झिलरी व्हर्ब आणि क्रियापद या दोघांच्या मधात असतो जस्ट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दे हॅव जस्ट रिटन 2 मँगोज, हे वाक्य बरोबर आहे. आता यापुढे आय हॅव स्टडीड दिस टॉपिक 3 hours. आय हॅव स्टडीड, बघा हॅव स्टडीड, ओके, हॅव स्टडीड दिस टॉपिक 3 hours म्हणजे 3 तास मी या टॉपिकचा अभ्यास केलेला आहे. वाक्य तीनही बरोबर आहे, काही याच्यातनी चुकण्यासारखं असं काही नाही. याचा आन्सर आहे नन ऑफ द अबोव, बरोबर. पण आयोगाचा जे आन्सर आहे ते ओनली सी आहे, म्हणजे सी त्यांनी चुकीचा दिलेला आहे. पण तुम्हाला सांगतो, आयोगानं जरी त्याला सी चुकीचा, पण सी हे वाक्य चुकीचं नाही. नन ऑफ द अबोव म्हणजे वरीलपैकी एकही चुकीचं नाही, वरीलपैकी तीनही वाक्य चुकीचे, आपलं तीनही वाक्य बरोबर आहे, बरोबर. बघू आता आपण आता पुढचा प्रश्न बघा. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. बाय द टाइम वी अराइव्ह ऍट द स्टेशन द ट्रेन हॅड लिफ्ट. बघा सेंटेन्स बघितल्या तुमच्यापैकी ज्या कोणी मागचे दोन व्हिडिओ बघितले असतील, पहिलं वाक्य लगेच तुमच्या लक्षात येईल. काय आहे? वी अराइव्ह. अराइव्ह काय बघायचं वाक्यातला? वर्ब बघायचा. कोणता आहे? V2. आणि पुढे बघा द ट्रेन हॅड लिफ्ट, काय आहे? V3. म्हणजे या वाक्यात कोणता कन्सेप्ट वापरलेला आहे? जर दोन पैकी एका वाक्यात V2 असेल तर दुसऱ्या वाक्यात हॅड प्लस V3 हा स्ट्रक्चर, ही वाक्याची रचना या वाक्यात वापरलेली आहे आणि हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा, सिन्स ही हॅज कम्प्लिटेड ही जॉब ही लेफ्ट अर्ली. सिन्स ही हॅज कम्प्लिटेड ही जॉब ही लेफ्ट अर्ली. ही लेफ्ट अर्ली, बघा पुन्हा यांनी काय गडबड केलेली आहे. हा वर्तमान काळ आहे, हा लेफ्ट जो आहे हा भूतकाळ आहे. वर्तमान काळ आणि भूतकाळ जोडी लागत नाही म्हणून हे वाक्य चुकलं. आता तुम्हाला दुसरा एक क्लू सांगतो की कशा पद्धतीनं. ही लेफ्ट अर्ली, समजा एक ऑफिस आहे, क्लास आहे, काही एक असं ठिकाण आहे जिथं सगळेजण काम करतात सहकारी, बरोबर. आपल्यापैकी एक जो मित्र आहे त्यानं काय केलेलं आहे की लेफ्ट अर्ली, तो लवकर निघालाय. तो लवकर निघालाय तर त्याचं कारण दिलेलं आहे की तो लवकर का निघून गेला, का निघून गेला लवकर. तर सिन्स ही हॅज, आता या वाक्यातला जो सिन्स आहे तो प्रेपोजिशन नाही. या वाक्यातला सिन्स हा इथं कंजक्शन म्हणून वापरलेला आहे. ते वाक्य जोडलेलं आहे त्यानं, सिन्स ही हॅज कम्प्लिटेड ही जॉब, बरोबर. आता तो लवकर निघून गेला, ही लेफ्ट अर्ली, तो लवकर निघून गेला. त्याचं कारण अगोदर सांगितलेलं. जर तो लवकर निघून गेला तर त्याचं जे काही कारण असेल तर ते कसं असलं पाहिजे? भूतकाळात असलं पाहिजे. भूतकाळातच असलं पाहिजे ना, कारण तो निघून गेलेला ऑलरेडी. लेफ्ट, तो काय झालेला? लेफ्ट झालेला आहे, V2. आणि म्हणून त्याचं जे काही कारण आहे ते कारण पण कसं असलं पाहिजे? भूतकाळात असलं पाहिजे. तिथं हॅज येणार नाही. सिन्स ही हॅड, काय येईल ते? सिन्स ही हॅड. आपलं फक्त एक नंबरचं वाक्य बरोबर आहे. ते वाक्य कसं असलं पाहिजे? सिन्स ही हॅड लेफ्ट ही जॉब ही लेफ्ट अर्ली. त्यानं त्याचं काम अगोदर कंप्लीट केलं आणि त्यानंतर तो घरी गेला. जी गोष्ट अगोदर झाली ती गोष्ट पूर्ण वर्तमान काळातली, आपलं पूर्ण भूतकाळातली, बरोबर. आणि जी गोष्ट नंतर झाली ती साध्या काळातली, लेफ्ट. म्हणजे इथे सुद्धा कोणता स्ट्रक्चर पाहिजे? V2 प्लस हॅड प्लस V3 हे वाला स्ट्रक्चर पाहिजे, पण त्यांनी स्ट्रक्चर चुकवलेलं आहे. आपलं पहिलं वाक्य बरोबर, दुसरं वाक्य चूक. या आता पुढचा प्रश्न. कपिल हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर सेव्हरल इयर्स. बघा नीट बघा, वाचा आणि या वाक्यातला कीवर्ड मला सांगा की ज्याच्यावरून आपल्याला आन्सर काढायचं. कोणता कीवर्ड आहे या वाक्यातली? फॉर सेव्हरल इयर्स. कोणता कीवर्ड आहे? फॉर सेव्हरल इयर्स. फॉर सेव्हरल इयर्स म्हणजे अनेक वर्षापासून. फॉर सेव्हरल इयर्स म्हणजे काय? अनेक वर्षापासून. कोणत्या काळात ही रचना, ही व्हर्बल, ही फ्रेज आपण वापरतो? फॉर सेव्हरल इयर्स. तर ही आपण वापरतो, ही रचना आपण वापरतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ही रचना आपण वापरतो. या आता हॅज हा प्रेझेंट आहे, परफेक्ट आहे आणि कंटिन्युअस आहे. हॅज बीन प्लेइंग आणि फॉर सेव्हरल इयर्स हॅज बीन प्लेइंग, बरोबर. म्हणजे पहिलं वाक्य आपलं बरोबर आहे. आता या दुसरं वाक्य, आफ्टर डिपॉझिटिंग द फी टू द हॉस्टेल द बॉईज वेंट. वाक्य बरोबर आहे, पण या वाक्यात त्यांनी त्याचं वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे ते गडबड केलेलं आहे. बघा तुम्हाला सांगतो कसं. आफ्टर डिपॉझिटिंग द फी टू द हॉस्टेल द बॉईज वेंट. मुलं गेले. दोन गोष्टी याच्यात सांगितलेल्या, एक फी डिपॉझिट केली आणि ते गेले, आणि एक आहे हॉस्टेल, टू द हॉस्टेल. आता हे टू द हॉस्टेलची जागा इथं बघा चुकलेली आहे. द बॉईज वेंट, ही कसं पाहिजे? बॉईज वेंट टू द हॉस्टेल. मुलं कुठे गेले? टू द हॉस्टेलला गेले. बॉईज वेंट टू द हॉस्टेल. हॉस्टेलला जाण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं? आफ्टर डिपॉझिटिंग द फी. आफ्टर डिपॉझिट, इथं बॉईज आहे ना, म्हणजे हे बघा, हे आपलं इथं नाही पाहिजे. इथं पाहिजे का? नाही पाहिजे. आफ्टर डिपॉझिटिंग द फीज, इथं द बॉईज आहे, ओके. आफ्टर डिपॉझिटिंग द फीज, द बॉईज वेंट टू द हॉस्टेल. हे वाक्य असं पाहिजे. इथं गडबडवलं त्यांनी, म्हणून हे आपलं बी नंबरचं वाक्य चुकलेलं आहे. दिस गर्ल्स हॅव बीन सिंगिंग नाईसली. दिस गर्ल्स हॅव बीन सिंगिंग. हॅव बीन बरोबर आहे, कारण इथं अनेक वचने आहेत. दिस गर्ल्स हॅव बीन सिंगिंग नाईसली, काय अडचण नाही.
हे वाक्य बरोबर आहे सी नंबरचं. पुढे या, ही इज नाव प्लेइंग अ मॅच. ही इज नाव प्लेइंग अ मॅच. बघा, पाहता क्षणी वाचल्यानंतर तुम्हाला ते एकदम चांगलं चांगलं वाटते, पण हे इथं एक गुलीगत धोका आहे. कसा की हा या वाक्यातला जो नाव आहे, या वाक्यातला नावची जागा चुकली ती इथं पाहिजे. म्हणजे हे वाक्य कसं पाहिजे, ही इज नाव प्लेइंग अ मॅच नाव. ही इज प्लेइंग अ मॅच नाव. ही इज प्लेइंग अ मॅच नाव. त्यांनी नाऊची जागा इथं चुकवली म्हणून हे वाक्य चुकलं. आपल्या याच्यातले बरोबर कोणते येतात, ए आणि सी. ए आणि सी बरोबर, बाकीचे दोन चुकलेले आहेत. बघा, एकदम सोपं आहे. डायरेक्ट तिसरं लेक्चर पाहू नका. याच्या अगोदर टेन्सवरचे जे 2 लेक्चर झालेले आहेत, 2 व्हिडिओ बघा, त्याचंच रिफ्लेक्शन इकडे आहे. म्हणजे सेम कन्सेप्टवरचे प्रश्न प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत. द प्युपिल्स इन द क्लास वेन द टीचर एंटर्ड. बघा, एकदम सोपं वाक्य. सांगा आता एंटर्ड काय आहे, P2 मध्ये कीवर्ड. वाक्यातला कीवर्ड आपण बघितला. व्हेन वाक्य जोडलेलं आहे, 2 क्लॉज आहेत, 2 वाक्य आहेत. व्हेन द टीचर एंटर्ड काय झालं तिकडे, प्युपिल्स म्हणजे विद्यार्थी, शिष्य, बरोबर. आणि टीचर एंटर झाले आणि विद्यार्थ्यांनी काहीतरी केलेला. यस यस यस. बघा, बघितल्या बघितल्या तुम्हाला समजते की वेअर मेकिंग अ नॉईज. द प्युपिल्स वेअर मेकिंग अ नॉईज व्हेन द टीचर एंटर्ड. आता तुम्हाला सांगतो कसं. वेअर मेकिंग म्हणजे आपण कोणता काळ वापरला, आपण त्यामध्ये वापरला, इथे आपण वापरला पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता तुम्हाला एक रचना सांगतो. इंग्लिशमध्ये एक अशी रचना आहे, एका वाक्यात जर पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यात साधा काळ वापरला जातो. तर ही रचना कधी वापरली जाते तुम्हाला हे सांगतो. जर एक गोष्ट ऑलरेडी चालू आहे, कंटिन्युअस आहे. बघा, एक गोष्ट ऑलरेडी कंटिन्युअस आहे. तुम्हाला सांगतो की एक एक वाक्य जर आपण लिहिलं, इथं लिहिलं की वी वेअर डिस्कसिंग व्हेन. इथे टाकू आपण व्हेन, कारण 2 वाक्य जोडायचे ना आपल्याला. व्हेन वी वेअर डिस्कसिंग समवन knocked at the door. आता अगोदरची क्रिया कोणती मला सांगा. नॉक म्हणजे दरवाजा वाजवणे, टक टक करणे. अगोदर दरवाजा वाजवला का अगोदर तुम्ही चर्चा करत होते? अगोदर आपण आपल्या घरात काय करतो, तो चर्चा करत होतो. ही गोष्ट कंटिन्युअस सुरू होती आणि त्या दरम्यान कोणीतरी वाजवलं, बरोबर. तर हे या केसमध्ये आता याही वाक्यात तसंच आहे. म्हणजे ऑलरेडी जे विद्यार्थी आहेत, जे प्युपिल्स आहेत, ते काय करत होते, प्युपिल्स वेअर मेकिंग अ नॉईज. ते गोंधळ घालत होते वर्गात. ते वर्गात काय करते, गोंधळ घालत होते. त्या दरम्यान शिक्षक वर्गात एंटर झाले. पास्ट कंटिन्युअस आणि V2 ही रचना आहे, बरोबर. पास्ट कंटिन्युअस आणि V2 ही रचना आहे. मागच्याही 2 व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येऊन गेलेले. बऱ्याचशा गोष्टी आपण सांगू शकतो. व्हेन आय वॉज गोइंग ऑन द वे, व्हेन आय वॉज गोइंग टू माय होम, जेव्हा मी माझ्या घरी जात होतो, आय मीट माय फ्रेंड मीट मी. म्हणजे त्यावेळेस मला माझा मित्र भेटला. अगोदर कोणती क्रिया सुरू होती, घरी जाण्याची. त्या दरम्यान माझा मित्र मला भेटला. त्या केसमध्ये पास्ट कंटिन्युअस आणि V2 ही रचना वापरली जाते, हे लक्षात. ओके, या आता पुढे आलेलो आहे आपण. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. कीवर्ड काय वाक्यातला, फॉर 2 months. 2 महिन्याचा कालावधी सांगितलेला आहे, फॉर 2 months. आणि फॉर 2 months हा जो कालावधी आहे, फॉरची जी फ्रेज आहे ती वापरतो आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. काय सेन्स झाला वाक्याचा अर्थ असा झाला की 2 महिने झाले, 2 महिन्यापासून तो काम करत आहे. हे वाक्य बरोबर आहे, काय अडचण नाही. शी वेंट टू मुंबई येस्टरडे. मला सांगा, या वाक्यातला कीवर्ड आहे येस्टरडे. या कीवर्ड वरून वेंट आहे V2, हे बरोबर आहे. कसं ओळखलं वेंट बरोबर आहे म्हणून, कारण वाक्यात येस्टरडे लास्ट नावाचे 2 शब्द काय सांगतात, त्या वाक्याचा जो वर्ब आहे, त्या वाक्याचं जे रूप आहे ते काय असलं पाहिजे, साधा भूतकाळ असलं पाहिजे. येस्टरडे वरून मी ओळखलं वेंट, हे बरोबर आहे. ओके, आता या पुढे वी हॅव गॉन देअर लास्ट वीक. मी आताच सांगितलं. जर वाक्यामध्ये येस्टरडे आणि वाक्यामध्ये जर लास्ट असेल तर त्या वाक्यातला वर्ब काय असला पाहिजे, त्या वाक्यातला वर्ब असला पाहिजे V2. लास्ट वीक आहे, लास्ट वीक वरून हॅव गॉन येणार नाही. इथं गोचं दुसरं रूप
ते म्हणजे काय वेंट येईल, म्हणून हे वाक्य काय झालेलं आहे चुकलेलं आहे. आपल्याला काय विचारलं, आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलं. आपले बरोबर वाक्य आहेत ए आणि बी. बरोबर वाक्य काय ए आणि बी. या पुढे बघा एकदम सोपं आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स. आपल्याला करेक्ट फॉर्म सांगायचा आहे टेन्सचा. बघा रीना डिड नॉट गो. रीना डिड नॉट गो. डीड कोण्या काळात वापरतो आपण? रीना डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. बघा येस्टरडे दिलेला आहे, येस्टरडे वाक्यात आहे म्हणून त्या वाक्याचा क्रियापद साध्या भूतकाळात पाहिजे. डिड नॉट गो साध्या भूतकाळात आहे म्हणून हे वाक्य बरोबर आहे. ओके. ॲज शी फिनिश हर होमवर्क. बघा दोन गोष्टी आहेत. एक आहे होमवर्क न करणे आणि एक आहे शाळेत न जाणे. बरोबर. आता रीना डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. मी तुम्हाला आज सांगते की रीना नावाची मुलगी काल शाळेत गेली नाही. येस्टरडे आणि डिड नॉट गो. येस्टरडे मुळे काय आला? डिड नॉट गो साधा भूतकाळ. राईट. पण आता ती शाळेत न जाण्याचं जे कारण आहे त्याच्या अगोदर घडलेलं असेल म्हणजे शाळेत न जाण्याचं कारण सुद्धा भूतकाळात लागणार आहे आपल्याला. बरोबर. त्याच्यामुळं हे हॅव चुकला, हे हॅज चुकला आणि हे विल चुकला. कारण काल ती शाळेत गेली नाही. न जाण्याचं कारण की त्याच्याही अगोदरच आहे म्हणजे ते भूतकाळातच पाहिजे. तिथं वर्तमान काळ येणार नाही, हॅव गेला. वर्तमान काळ येणार नाही, हॅव गेला. भविष्यकाळ तर येणारच नाही, मग तिथं काय पाहिजे? हॅड फिनिश. हॅड फिनिश. आता बघा हे वाक्य कसं होईल? रीना डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे ॲज शी हॅड फिनिश हर होमवर्क. ॲज शी हॅड नॉट फिनिश हर होमवर्क. तिनं तिचा अभ्यास केला नाही आणि म्हणून ती शाळेत गेली नाही. तर इथं रचना कशी झाली? V2 एका वाक्यात दोन पैकी एका वाक्यात V2 आणि दुसऱ्या वाक्यात हॅड प्लस V3 या रचनेचं हे वाक्य आहे. बघा एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. वारंवार बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि सगळे व्हिडिओ बघा, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ही हॅज बीन इन हॉस्पिटल लास्ट वीक. सांगा कीवर्ड काय झाला? लास्ट वीक. जर वाक्यात लास्ट वीक असेल तर त्या वाक्याचा काळ असला पाहिजे भूतकाळ. पण आता इथं थोडासा रेफरन्स वेगळा आहे. आपल्याला त्या वाक्याचा वर्ब फॉर्म मध्ये चेंज करायला नाही सांगितलं. ती अवस्था ही हॅज बीन इन हॉस्पिटल लास्ट वीक, मागच्या आठवड्यात तो हॉस्पिटलमध्ये होता. तर लास्ट वीक येथे काय वापरायचं? इथं प्रिपोजिशन वापरायचं या वाक्यात. तिथं प्रिपोजिशन येणार सिन्स. कसं येणार प्रिपोजिशन? सिन्स लास्ट वीक. आता तुम्हाला सर फॉर का नाही? जर फॉर या वाक्यात जर असता, या वाक्यात जर आपल्याला फॉर पाहिजे असता तर हे असं लिहायचं काम पडलं असतं आपल्याला, फॉर ए वीक. यस बरोबर. दोन गोष्टी आहेत ही हॅज बीन इन हॉस्पिटल सिन्स लास्ट वीक, हे बरोबर आहे. दुसरं तुम्हाला जर फॉर वापरायचं तर ही हॅज बीन इन हॉस्पिटल फॉर अ वीक. आता या दोन गोष्टीत फरक असा आहे, एक आठवडा झाले. तुम्ही जर फॉर वापरला त्याचा अर्थ असा होईल की फॉर अ वीक, एक आठवडा झाले तो हॉस्पिटलमध्ये आहे. बरोबर. आणि जर तुम्ही सिन्स लास्ट वीक म्हणलं तर मागच्या आठवड्यापासून आजपर्यंत म्हणजे स्टार्टिंग पॉईंट. मागच्या आठवड्यापासून तो हॉस्पिटलमध्ये स्टार्टिंग पॉईंट. सिन्स हा जो सांगते हा काय सांगते? तर तो स्टार्टिंग पॉईंट सांगते. काय सांगते? स्टार्टिंग पॉईंट सांगते. आणि फॉर हा जो सांगते तो पूर्ण पिरियड सांगते, किती दिवस झाले बाबा, किती कालावधी सांगते. स्टार्टिंग पॉईंट म्हणजे काय? सिन्स मंडे सोमवारपासून, सिन्स जानेवारी पासून, सिन्स अॅन अवर एका तासापासून, सिन्स 5 PM 5 वाजल्यापासून. आलं लक्षात? तर अशा पद्धतीचा स्टार्टिंग पॉईंट. आणि जो फॉर आहे हा फॉर अ मंथ महिन्याभरापासून, फॉर 3 मंथ्स 3 महिन्यापासून, फॉर 6 मंथ्स, फॉर इयर्स, फॉर मंथ्स. अशा पद्धतीचा ही कॅल्क्युलेटेड टाइम सांगते, एक स्पॅन सांगते दिवसाचा. ती फॉरची फ्रेज आहे. इथं लास्ट वीक आहे, ज्याच्या वेळेस लास्ट नावाचा शब्द असते त्याच्यासोबत प्रिपोजिशन काय वापरायचा? सिन्स वापरायचा. या पुढे एकदम सोपे प्रश्न आहेत, वारंवार जर बघितले तर पाठ होऊन जातील. बरोबर. आणि आपले परीक्षेत मार्क वाढतील. द फॉलोइंग सेंटेन्स आर ऑन द सेम थीम बट ओनली सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. चूज द सेंटेन्स. एकच सेंटेन्स बरोबर आहे, बाकीचे सेंटेन्स चुकलेले आहे असं त्यांनी सांगितलेलं. हे वाक्य अर्धवट आहे, पुढे काहीतरी लिहायचं राहिलं. द स्टुडंट्स वेअर टॉट सगळ्या वाक्यात कॉमन आहे. अर्थ मूव्स अराउंड द सन, अर्थ मूव्स अराउंड द सन आणि अर्थ वुड मूव्स अराउंड द सन. हे बघा इथं मूव्स आहे, इथं अर्थ मूव्स, दॅट द अर्थ मूव्स अराउंड द सन. पुन्हा आपण वाचू. द स्टुडंट्स वेअर टॉट दॅट द अर्थ मूव्स अराउंड द सन. द स्टुडंट्स वेअर टॉट, इथं दॅट नाही, या वाक्यात दॅट आहे का? या वाक्यात दॅट नाही, हे वाक्य चुकलं. इथं दॅट आहे. दॅट द अर्थ मूव्स अराउंड द सन. स्टुडंट्स वेअर भूतकाळाचा काही ओके. दॅट द अर्थ वुडचा काही येणार नाही. या वाक्यात बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. जे काही युनिव्हर्सल ट्रूथ आहेत, जे काही सायंटिफिक फॅक्ट आहेत, जे काही हिस्टोरिकल फॅक्ट आहेत, आलं लक्षात? तर ते वर्तमान काळात आपण सांगतो. आता मला सांगा तुम्ही, अर्थ मूव्स अराउंड द सन, ओके. पण या वाक्यात दॅट नाही म्हणून चुकलं. या वाक्याचा आन्सर काय ठेवा? द स्टुडंट्स वेअर टॉट दॅट द अर्थ मूव्स अराउंड द सन. हे वाला वाक्याचं बरोबर आहे. आता तुम्हाला याचं रिझन सांगतो. जे युनिव्हर्सल ट्रूथ असतात ते साध्या वर्तमान काळात व्यक्त केलेले असतात. बरोबर. आता जसं की वाक्य आहे, समजा जसं की आपण एक सेंटेन्स लिहिलं, द सन रायझेस इन
मला सांगा सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला उगवतो. मी काय वापरला? रायझेस. द सन रायझेस वर्तमान काळ. द सन सेट्स इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो. अर्थ मूव्स अराउंड द सन. युनिव्हर्सल फॅक्ट. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. सायंटिफिक फॅक्ट. सायंटिफिक फॅक्ट, युनिव्हर्सल फॅक्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो म्हणून हे वाक्य बरोबर. बाकीच्याचा काही सेन्स बनत नाही. बरोबर. या पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपल्याला ऑलरेडी सांगितलेला आहे. येस, मी तुम्हाला सांगितलं किती शब्द सांगितले? जस्ट सांगितलं. अजून काय सांगितलं? ऑलरेडी सांगितलं. आणि अजून काय सांगितलं? रिसेंटली सांगितलं. हे 3 शब्द आल्यानंतर मोस्ट ऑफ द त्याचा काळ असतो परफेक्ट टेन्स असतो. बघा ऑलरेडी वापरलेला आहे. इट ऑलरेडी आणि रेनिंग व्हेन आय अम्ब्रेला असं एक वाक्य आहे. आता पहिला जर तुम्ही टाकला इट स्टॉप ऑलरेडी तर येणार नाही, कारण ऑलरेडी मुळे या ऑलरेडी हा कीवर्ड आहे आणि यामुळे त्या वाक्यात आपल्याला परफेक्ट टेन्स वापरायचा. काय वापरायचा? परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. तर त्याच्यामुळे इटच्या नंतर काय लागेल? इटच्या नंतर काय लागणार? इथं ऑक्झिलरी व्हर्ब लागेल. ऑक्झिलरी व्हर्ब लागेल म्हणजे इट हॅड. काय तिथं? इट हॅड. इट हॅड ऑलरेडी. इट हॅड ऑलरेडी. इट हॅड ऑलरेडी. आता काय दुसरा ऑप्शन? एक आहे बॉट आणि एक आहे स्टॉप. इट हॅड ऑलरेडी बॉट रेन. रेन आपण बॉट नाही करत. ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग ब्रॉट ब्रॉट. ब्रिंग म्हणजे काय? आणणे. ब्रिंग म्हणजे काय होते? आणणे. बरोबर. ब्रिंगचं दुसरं तिसरं रूप काय होईल? ब्रॉट आणि काय? ब्रॉट. तर पाणी आपण ब्रिंग नाही करत. पाणी काय झालेलं आहे? पाणी थांबलेलं आहे स्वतःहून. बरोबर. त्यामुळे हे ब्रॉट इथं येणार नाही. बरोबर. वाक्य कसं होईल? इट हॅड ऑलरेडी स्टॉप रेनिंग व्हेन आय ब्रॉट अन अम्ब्रेला. हा, अम्ब्रेला आपण ब्रॉट करू शकतो. म्हणजे आन्सर आपलं झालं हे. कोणतं स्ट्रक्चर वापरलं या वाक्यात मला सांगा बरं. या वाक्यात तुम्हाला सांगतो स्ट्रक्चर कोणतं वापरलं. याच्यामध्ये V2 आणि एका वाक्यात V2 आणि दुसऱ्या वाक्यात आहे हॅड प्लस V3. ही रचना या वाक्यात वापरलेली आहे. किती वाक्य या रचनेवर विचारलेले आहेत बघा तुम्ही. वारंवार ही रचना वापरणं सुरू आहे. आता तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची आहे की जस्ट, ऑलरेडी, जस्ट आणि ऑलरेडी या दोघांची वाक्यातली जी जागा असते, इकडे असला पाहिजे मेन व्हर्ब आणि इकडे असला पाहिजे ऑक्झिलरी व्हर्ब. हे तुम्ही पाठ करून टाका. जस्ट आणि ऑलरेडीची वाक्यातली जागा कुठं आहे? ऑक्झिलरी व्हर्ब आणि मेन व्हर्बच्या मधात. बघा जसं हे वाक्य इथं ऑलरेडी आहे, इथं मी हॅड वापरला, इथं मी स्टॉप वापरला, इथं मी काय वापरला? स्टॉप वापरला. वाक्य कसं झालं? इट हॅड ऑलरेडी स्टॉप रेनिंग व्हेन आय ब्रॉट अन अम्ब्रेला. मी छत्री आणली पण पाऊस अगोदरच थांबलेला होता, असा त्या वाक्याचा सेन्स बनतो. बघा आता पुढचं वाक्य. माय आईज आर एकिंग नाऊ. माय आईज आर एकिंग नाऊ. एकिंग नाऊ. ओके. माझे डोळे दुखत आहेत बिकॉज सिन्स मॉर्निंग. येस, कीवर्ड काय वाक्यातला? सिन्स मॉर्निंग. सिन्स मॉर्निंग यावरून आपल्याला कळते की या वाक्याचा जो काळ आहे तो काय असला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. कारण सिन्स मॉर्निंग कुठं वापरतो आपण? सिन्स मॉर्निंग आपण वापरतो प्रेझेंट. प्रेझेंट. बरोबर. परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कशावरून ओळखलं? तर सिन्स मॉर्निंग या फ्रेजवरून ओळखलं. सिन्स मॉर्निंग त्याचे डोळे दुखत आहेत. का डोळे दुखत आहेत? कारण काय केलेले त्यांनी? माय आईज आर एकिंग नाऊ बिकॉज आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून तो वाचन करत आहे त्यामुळे त्याचे डोळे दुखत आहेत. तर सिन्स मॉर्निंग वरून आलेला आहे ते हॅव बीन रीडिंग. या पुढचं आहे आपल्याला टेन्स ओळखायचं आहे. कोणत्या वाक्यात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे हे सांगायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरण्यासाठी प्रेझेंट मध्ये काय पाहिजे? एक तर तुमचा हॅव पाहिजे किंवा हॅज पाहिजे, त्यानंतर बीन पाहिजे, त्यानंतर बीन पाहिजे आणि क्रियापदाचं काय पाहिजे? आयएनजी पाहिजे. आता मला सांगा, आपल्याला सांगितलेलं आहे प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे जिथं जिथं हॅड आहे ते गेलं. कारण आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सांगितला का? नाही, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सांगितला. 2 वाक्यात हॅड आहे, चुकलं. बरोबर. आता या तुम्ही आय हॅज. आता आय सोबत आपण हॅज वापरतो का? नाही, आय सोबत काय येते? हॅव येते. आपलं 1 नंबरचं वाक्य बरोबर. आय हॅव बीन वेटिंग फॉर गेस्ट सिन्स मॉर्निंग. राईट. बघा सेम कन्सेप्ट आहे, बेसिक आहे. वारंवार त्याच कन्सेप्टवर प्रश्न आहेत. करेक्ट सेंटेन्स आपल्याला सांगितलेला. करेक्ट सेंटेन्स. आय हॅव गॉट इंडियाज लेटर येस्टरडे. कीवर्ड. व्हॉट इज द कीवर्ड इन दिस सेंटेन्स? येस्टरडे. येस्टरडे वरून काय आलं पाहिजे? नुसतं गॉट आलं पाहिजे. हॅव येणार नाही. पहिलं वाक्य चुकलं. येस्टरडे वरून सांगितलं आपण की वाक्याचा काळ हा सिंपल पास्ट टेन्स असला पाहिजे. तिथं हॅव गॉट आहे, तिथं पूर्ण वर्तमान काळ वापरलेला आहे. ती चुकलं. काय पाहिजे? नुसता भेटू पाहिजे. बरोबर. पहिलं सेंटेन्स रॉंग. आय सॉ हिम ऍट द. बरोबर. इथं ऍट लिहायचा राहिला. बघा हे नाही, भुसावळ नाही. ते काय पाहिजे तिथं? आय सॉ हिम ऍट द भुसावळ स्टेशन लास्ट मंथ. येस, लास्ट मंथ आहे. येस्टरडे आणि लास्ट. येस्टरडे आणि लास्ट 2 शब्द जर आले तर त्या वाक्याचा काळ, त्या वाक्यातला जो व्हर्ब आहे तो V2 असला पाहिजे. त्या वाक्यातला व्हर्ब काय असला पाहिजे? V2 असला पाहिजे. आय सॉ हिम. येस, हा V2 आहे म्हणजे हे बरोबर आहे. कशावरून V2 पाहिजे? तर लास्ट मंथ वरून पाहिजे. कशावरून गॉट पाहिजे? तर येस्टरडे वरून पाहिजे. पहिलं वाक्य चुकलं, दुसरं वाक्य बरोबर. यू हॅव मेट फातिमा ऍट द स्टेशन. आता बघा तिसरा प्रश्न.
तिसरा प्रश्न एकदम मजेशीर आहे, वाचायला सोपं, समजायला सोपं, पण तरी सोपवलेलं आहे. कसं? यू हॅव मेट फतिमा ऍट द स्टेशन. काही अडचण नाही, वाक्य बरोबर आहे, पण तुम्ही शेवट बघा, शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे हा प्रश्न पाहिजे, पण ही प्रश्न नाही. प्रश्नाची सुरुवात, जर पर्टिक्युलर सेंटेन्स आपल्याला प्रश्न पाहिजे असेल तर त्या वाक्याची सुरुवात कशाने झाली पाहिजे? त्या वाक्याची सुरुवात झाली पाहिजे ऑक्झिलरी व्हर्बने. हॅव यू मेट, वाक्य कसं पाहिजे? हॅव यू मेट, आणि बाकी त्याच्यात कसं? हॅव यू मेट फतिमा ऍट द स्टेशन. आता त्याच्यानंतर प्रश्न मार्क, क्वेश्चन मार्क येईल. प्रश्न येण्यासाठी वाक्याची सुरुवात ऑक्झिलरी व्हर्ब किंवा डब्ल्यूएच वर्ड झाली पाहिजे, त्यानंतर सब्जेक्ट आला पाहिजे आणि त्यानंतर व्हर्ब आला पाहिजे, तेव्हा ती रचना प्रश्नाची असते. म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. ए नंबरचं वाक्य चुकलेलं आहे. 6 नंबरचं म्हणजे ओनली बी नंबरचं सेंटेन्स बरोबर आहे. बरोबर. या आता पुढे खूप सोपं आहे. सेम ज्या कन्सेप्ट आहेत त्या रिपीट होत आहे, म्हणून आपण सगळे प्रश्न घेत आहोत की तुमचं काय झालं पाहिजे? पाठ झालं पाहिजे. बरोबर. पुढे या आता. दिस आय, रिकामी जागा, दिस फिल्म 4 टाइम. म्हणजे आपण म्हणतो ना बोलता वेळेस, मी हा मूवी 4 वेळा बघितला आहे, हा मूवी मी 8 वेळा बघितला, अनेकदा बघितला. 4 टाइम्स काय येणार बरं इथं? आय हॅव सीन दिस मूवी 4 टाइम. ॲम सीइंगचा काही लॉजिक नाही, कारण ॲम आणि आयएनजी कधी वापरतो आपण? जर ती क्रिया सध्या कंटिन्यू असेल तर. ओके. वाज भूतकाळात नाही आणि हॅव बीन सीइंग पण येणार नाही, काही सेन्स बनत नाही. मी हा मूवी 4 वेळा बघितला आहे हे तुम्हाला सांगायचंय पूर्ण वर्तमान काळात सांगायचं. काय सांगायचंय? पूर्ण वर्तमान काळात. आय हॅव सीन दिस मूवी 4 टाइम्स. या पुढे आता. येस. पुढचा प्रश्न आहे, करेक्ट सेंटेन्स तुम्हाला सांगायचं. येस, करेक्ट सेंटेन्स सांगायचा. शी हॅज स्लीप. बघा, शी हॅज स्लीप लास्ट, येस येस 8 hours लास्ट नाईट. कीवर्ड काय आपला? लास्ट नाईट. ज्या वेळेस यस्टरडे काय सांगितलं आपण? ज्या वेळेस काय आहे? यस्टरडे आहे. आणि ज्या वेळेस काय आहे? लास्ट आहे. वाक्यातला व्हर्ब काय असला पाहिजे? V2 असला पाहिजे. आता मला सांगा, लास्ट नाईट आहे आणि इथं हॅज स्लीप दिलेलं, हा हॅज चुकला. आपल्याला काय पाहिजे? ओनली V2. 1 नंबरचं वाक्य चुकलं. आता या पुढे, आय हॅव हॅड माय डिनर. आय हॅव हॅड माय डिनर. ओके, काही विषय नाही. आय हॅव हॅड माय डिनर, हा जो दुसरा हॅड आहे, तुम्ही म्हणसाल सर इथं हॅव पण आहे आणि हॅड पण आहे, मग असं कसं? बघा, जो हॅव आहे हा 2 गोष्टी म्हणून काम करतो, ऍज अ ऑक्झिलरी व्हर्ब म्हणूनही काम करतो आणि तो स्वतः मेन व्हर्ब म्हणूनही आहे. ज्यावेळेस तो मेन व्हर्ब म्हणून वापरला जातो त्यावेळेस त्याचा दुसरा आणि तिसरं रूप हॅड आणि हॅड असं होतं. त्यावेळेस त्याचा अर्थ खाणे पिणे असा होतो. त्याचा अर्थ काय होतो? खाणे आणि खाणे पिणे असा त्याचा अर्थ होतो. मग आता मला सांगा, आय हॅव हॅड हा ऑक्झिलरी व्हर्ब आहे हॅव, आणि हा जो हॅड आहे हा मेन व्हर्ब आहे. मी माझं जेवण केलं असा त्या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजे आपल्याला करेक्ट सेंटेन्स आहे ओनली बी. बघा, एकदम सोपे प्रश्न आहेत, महत्वाचे आहेत. वारंवार याच कन्सेप्टवर प्रश्न विचारले जातात. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. विश दिलेला आहे सगळ्या वाक्यात काय दिलेलं आहे? विश दिलेला आहे. शी विशेष आणि बिलॉंग. मी तुम्हाला कीवर्ड सांगतो की वाक्य कसं पाहिजे. शी विश दिलेला आहे, पण बिलॉंग चुकवलेला आहे. विशिंग असं वापरत नाही आपण. ओके, शी विशेष आणि आयएनजी इथेही वापरत नाही. बघा, याच्या वापरात वाक्यामध्ये विशच्या वाक्यात आयएनजीचा काही संबंध नाही. विशिंग पण असं आपण सुरुवातीला म्हणत नाही. हे दोन्ही वाक्य चुकले. इथं विश आणि इथं बिलॉंग वर्तमान काळ हे वाक्य चुकलं. 1 नंबरचं वाक्य बरोबर. तुम्हाला सांगतो कसं. याचा एक कन्सेप्ट आहे. पहिला कन्सेप्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस विशचं वाक्य असते ना, तर हे वाक्य काल्पनिक असते. हे वाक्य काय असते? काल्पनिक असते, इमॅजिनरी असते. हा झाली पहिली गोष्ट. आता विशचा वापर ज्यावेळेस आपण इमॅजिनरी करतो त्याच्यात 2 कन्सेप्ट इंग्लिशमध्ये वापरले जातात. पहिली कन्सेप्ट आहे, जर तुम्ही विश वापरला तर त्या विशच्या जो पुढं जो आहे तो व्हर्ब पाहिजे तुम्हाला भूतकाळात V2 मध्ये पाहिजे. आणि जर तुम्ही विशला विश्ड म्हणजे विश हाच तुम्ही V2 वापरला तर त्याच्या पुढं तुम्हाला पाहिजे हॅड प्लस V3. या 2 कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा, पाठच करून टाका, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. आता मला सांगा, इथं विशेष आहे म्हणजे यांनी विशेष वापरलं तर पुढं काय पाहिजे? V2 पाहिजे. त्या रचनेत हे वाक्य बसते, हे वाक्य बरोबर आहे. इथं त्याने विश वापरलं, इथं कार बिलॉंग्स नाही, इथं काय पाहिजे होतं? मग इथं पाहिजे होतं हॅड बिलॉंग. आलं लक्षात? ओके ओके, ठीक आहे. तर 1 नंबरचं वाक्य बरोबर. या 2 रचना लक्षात ठेवा, विश आणि V2, विशड आणि हॅड प्लस V3. या रचना पाठ करून टाका. बरोबर. या आता पुढं सेंटेन्स आहे. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. यस, करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. जॉन. बघा, एकदम एकदम जबरदस्त प्रश्न आहे. तुमच्या हा प्रश्न तुम्हाला कधी सोडवतात जर तुमचं बेसिक्स थोडंफार क्लिअर असलं तर. एकदम एकदम फाउंडेशन वरचा प्रश्न आहे. जॉन कॉमा राईट. बघा, जेव्हा कधी अशी नावं असतील आणि मधात जर कॉमा असेल पुन्हा जर व्हर्ब असेल तर हे वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं. हे वाक्य काय झालं? इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं. जॉन राईट अ 1000 लाईन पोएम. म्हणजे या वाक्याचा सेन्स काय झाला? त्या जॉनला आपण सांगत आहे, जॉन
राईट 1000 लाईन पोएम, 1000 ओळीची कविता लिही, असं त्या जॉनला आपण सांगत आहे. कारण जॉन आणि राईट, जॉन आणि जो मेन वर्ब आहे याच्या मधात कॉमा आहे, त्याचा अर्थ असा झाला की हे वाक्य काय इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, हे वाक्य बरोबर आहे. राईट. आता दुसरं वाक्य बघा, जॉन राईट 1000 लाईन्स पोएम, आता कॉमा नाही, आता हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं झालं. जॉन हा तृतीय पुरुषी एकवचनी झाला, सिंग्युलर झाला, म्हणून या राईटला काय पाहिजे, येस पाहिजे, इथं लावला नाही म्हणजे हे वाक्य चुकलं. जॉन राईट्स हे वाक्य बरोबर. जॉन राईट साधा वर्तमान काळ, जॉन राईट्स 1000 लाईन पोएम्स. आता मला सांगा, जॉन हा थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर आहे, एकवचनी आहे, म्हणून या क्रियापदाला येस लागतो, हे वाक्य बरोबर आहे. जॉन डझंट राईट, निगेटिव्ह करायचं आपल्याला. जॉन थर्ड पर्सन आहे, जॉन सिंग्युलर आहे, जॉन एकवचनी आहे, आणि म्हणून डो नॉट डज नॉट पैकी डज नॉट लागेल आणि राईटचा यस निघून जाईल. डू डज डीड वाक्यात आला तर त्या क्रियापदाचं जे रूप आहे ते बेस फॉर्म मध्ये येते. डज नॉट आला, राईट आला, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे फक्त बी नंबर चुकलं. ज्या ज्या ऑप्शन मध्ये बी नंबर आहे, ज्या ज्या ऑप्शन मध्ये बी नंबर आहे तो बाहेर काढा, बी नंबर बाहेर गेला, आणि एसीडी हे 3 आपले बरोबर आहेत. आन्सर नंबर 3. बघा, एकदम मस्त प्रश्न आहेत आयोगाचे. सगळ्या परीक्षेत हे प्रश्न आपल्याला कामी पडतील. अलग लक्षात, हे प्रश्न सगळ्या परीक्षेत आपल्याला कामी पडणार आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, वारंवार बघा, आपल्या मित्राला शेअर करा, इंग्रजीत नक्कीच तुमचे मार्क वाढतील. बघा आता पुढचा आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द प्रेझेंट टेन्स एक्सप्रेस अ फ्युचर ऍक्शन. प्रश्न नीट वाचा, प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे, डज डज द प्रेझेंट टेन्स एक्सप्रेस द फ्युचर ऍक्शन व्हेन इट्स फ्युचरिटी इज क्लिअर फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. त्यांचं असं म्हणणं आहे की खाली 4 वाक्य दिलेलं आहे, या 4 वाक्यापैकी एक वाक्य असं आहे जे बाय स्ट्रक्चर तर तो प्रेझेंट टेन्स आहे, पण ते एक्सप्रेस करते फ्युचर ऍक्शन. बरोबर, बाय स्ट्रक्चर प्रेझेंट टेन्स बट एक्सप्रेसेस फ्युचर ऍक्शन, असं वाक्य आपल्याला सांगायचं आहे. कॉलेज रिओपन्स, हे वाक्य मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कॉलेज रिओपन्स ऑन मंडे, सोमवारी कॉलेज पुन्हा उघडणार आहे. याचा अर्थ असा झाला की सोमवारी फ्युचर ऍक्शन एक्सप्रेस करतो. आणि बाय स्ट्रक्चर सिंपल प्रेझेंट टेन्स, याच्यामध्ये स्ट्रक्चर कोणता आहे, डेफिनाइट फ्युचर, याला काय म्हटलं जातं, डेफिनाइट फ्युचर याला म्हटलं जातं. मॅन इज मोर्टल, काऊ इट ग्रास आणि शुगर इज स्वीट, हे तिन्ही जनरल झाले. बरोबर, हे जनरल ट्रूथ आहेत, तर ती फ्युचरिटी एक्सप्रेस करत नाही. आपला आन्सर आहे 1 नंबर. राईट. बघा, खूप सोप्या सोप्या कन्सेप्ट आहेत, वारंवार बघा, पाठ करून टाका. डोंट डिस्टर्ब मी, आय माय होमवर्क. बघा, आय डू माय होमवर्क, आय डीड माय होमवर्क. डोंट डिस्टर्ब मी, डीडचा काही संबंध नाही, आय विल डूचा काही संबंध नाही. बघा, या वाक्यात काय, डोंट डिस्टर्ब मी, आय एम डुईंग. साधा सेन्सचं वाक्य आहे, याच्यात काही म्हणजे असं रॉकेट सायन्स असं काही नाही. डोंट डिस्टर्ब मी, आय एम डुईंग माय होमवर्क, म्हणजे मी माझा अभ्यास करत आहे, मला तुम्ही डिस्टर्ब करू नका. आय एम डुईंग, बरोबर, कारण ही गोष्ट ही ऍक्शन जी त्याच्या होमवर्क करण्याची जी ऍक्शन आहे ती काय कंटिन्यूअस आहे. आय एम डुईंग त्याचा आन्सर. करेक्ट सेंटेन्स सांगा. दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years. दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years. दे हॅव बीन मॅरिड सिन्स 5 years. आता मला सांगा, तुम्ही फॉर 5 years ही आपल्याला फ्रेज, हा कीवर्ड आहे आपल्यासाठी. फॉर 5 years म्हणजे 5 वर्ष झाले त्या पर्टिक्युलर गोष्टीला, जी कोणती ऍक्शन असेल 5 वर्ष झाले, आणि असं जर फॉर 5 years नावाची फ्रेज असेल तर त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा त्या वाक्याचा काळ असला पाहिजे. मला सांगा, दे हॅव बीन मॅरिड. ओके, आता तुम्ही म्हणाल सर मॅरिंग पाहिजे, तिथं मॅरिंग येणार नाही, सिन्स येणार नाही, सिन्स 5 years असं नसतं, सिन्स 5 years असं वापरत नाही. फॉर 5 years आहे, पण इथं आर आहे, हे वाक्य चुकलं. आता मला सांगा, फॉर 5 years दे हॅव बीन मॅरिड, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये ते मॅरिड पाहिजे. मॅरिंग का आपण वापरत नाही, कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्सची डेफिनेशन आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितली. काय बघितली की एखादी क्रिया पास्ट मध्ये सुरू झाली आणि अजूनही सुरू आहे. आता लग्न करण्याची जी क्रिया जी 5 वर्ष तर सुरू नाही राहणार, म्हणजे तेव्हा झाली ना अजूनही सुरू आहे, तर बरोबर ती गोष्ट झालेली आहे. हे पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये हे वाक्य येते. दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years, 1 नंबरचं वाक्य बरोबर. बाकीचे सेंटेन्स चुकलेले आहेत. बरोबर, बघा आता पुढं करेक्ट सेंटेन्स आपल्याला सांगायचं. करेक्ट सेंटेन्स, शी हॅज बीन इल फॉर 2 days. फॉर 2 days याच्यावरून आपल्याला ओळखायचं आहे, ही अवस्था आहे, ही स्टेट आहे, ही अशा पद्धतीनं लिहायची आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. ही स्टेट आहे, कशाची स्टेट आहे, आजारी असण्याची. म्हणजे जी शी आहे ती काय झालेली, आजारी पडलेली. शी हॅज बीन इल फॉर 2 days, 2 दिवस झाले ती आजारी पडलेली आहे. हे वाक्य बरोबर, नो इश्यू. माय डॉटर हॅज रिटर्न अ लेटर टू मी लास्ट वीक. व्हॉट इज द कीवर्ड, कीवर्ड काय वाक्यातला, या वाक्यातला कीवर्ड आहे लास्ट वीक. जर वाक्यातील लास्ट आणि येस्टरडे नावाचे शब्द असतील तर त्या वाक्यातला व्हर्ब कसा पाहिजे, त्या वाक्यातला व्हर्ब भेटू मध्ये पाहिजे. माय डॉटर हॅज रिटन नाही, तर माय डॉटर रोट.
काईल आन्सर माय डॉटर रोट. कशावरून आपण आन्सर रोट लिहिलं तर या लास्ट वीक वरून आपण आन्सर रोट लिहिलं. आणि करेक्ट सेंटेन्स कोणतं झालं पण फक्त 1 नंबरचा 2 नंबरचा चुकलेला आहे का ते तो आपण बघितलं. बघा आता पुढचा प्रश्न. नेक्स्ट सेंटेन्स आहे. प्रश्न नीट आपण वाचू. प्रश्न नीट वाचू. बघा काय सांगितलेले त्यांनी. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस एक्सप्रेस अ प्लॅन ऍक्शन अ नियर फ्युचर. प्लॅन ऍक्शन नियोजित एखादी कृती कोणत्या सेंटेन्स वरून एक्सप्रेस होते असं त्यांनी सांगितलं. आता मला सांगा ज्या ज्या वाक्यातनी फ्युचर टेन्स आहे. आता शॅल प्ले फ्युचर टेन्स आहे, शॅल बी प्लेइंग फ्युचर टेन्स आहे, विल प्ले फ्युचर टेन्स आहे. ज्याच्यातनी फ्युचर टेन्स आहे ते तर फ्युचरचं सांगणारच. म्हणजे ते विचारणार आहेत का नाही. पण जे फ्युचर नाही आणि फ्युचर ऍक्शन विचारलेली आहे तर तो असणार आहे वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ. काय सांगितले. एक्सप्रेस अ प्लॅन ऍक्शन इन नियर फ्युचर. प्लॅन ऍक्शन इन नियर फ्युचर. प्लॅन्ड ऍक्शन इन नियर फ्युचर ही कोण्या काळात सांगितली जाते तर ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सांगितली जाते. हे वाला आपला आन्सर प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये प्लॅन ऍक्शन. ओके. बघा आता पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट इन द यूज ऑफ टेन्स रेफरिंग टू अ हॅबिच्युअल ऍक्शन. आता हॅबिच्युअल ऍक्शन, रेग्युलर ऍक्शन, बरोबर. हॅबिच्युअल ऍक्शनचा टेन्स सांगा तुम्ही कोणता असणार. हॅबिच्युअल असणार ऍक्शनचा जो टेन्स आहे, हॅबिच्युअल ऍक्शनचा टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. हॅबिच्युअल ऍक्शनचा टेन्स आहे पास्ट टेन्स. आपली एखादी नेहमीची सवय, भूतकाळातली नेहमीची सवय सांगायची तर आपण भूतकाळ वापरतो, यूज टू वापरतो. वर्तमान काळातली नेहमीची सवय आपण साधा वर्तमान काळ वापरतो. आता बघा ही ऑफन वेंट टू शिमला टू सी हिज पॅरेंट्स. म्हणजे त्याच्या पॅरेंट्सला म्हणजे त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी तो नेहमी शिमल्याला जायचा. त्याची हॅबिच्युअल ऍक्शन पास्ट मध्ये. ओके. कारण हा व्ही2 आहे. ही ऑफन गोज टू शिमला टू सी हिज पॅरेंट्स. आता इथं तू जायचा. आता कदाचित तो नाही किंवा त्याची पॅरेंट नाही. पहिल्या वाक्यात त्याने भूतकाळातली सवय सांगितली. आता दुसरं बघा ही ऑफन गोज टू शिमला टू सी हिज पॅरेंट्स. म्हणजे हे प्रेझेंटची हॅबिट सांगितली की तो त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी शिमल्याला जातोय. गोज टू ही वर्तमान काळातली हॅबिट आहे, ही पास्ट मधली हॅबिट आहे. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे. येस, दोन्ही वाक्य बरोबर आहेत. आणि हॅज ऑफन गॉन आणि हॅज ऑफन प्लॅन्स टू गॉन या वाक्यात जे वाक्याचं बाय स्ट्रक्चर हे चुकले, याचा काही सेन्स बनत नाही. हॅज आणि प्लॅन्स हे दोन्ही गोष्टी चुकलेल्या आहेत. पहिल्या दोन्ही गोष्टी हॅबिट बरोबर आहेत. या वाक्याचा आन्सर येते 1 and 2 कारण दोन्ही वाक्य काय आहेत बरोबर आहेत. बघा पुढं. येस, पुढचं वाक्य आहे एरर. आपल्याला काय ओळखायचं आहे. एरर ओळखायचे. सेंटेन्स दिलेला आहे त्यामध्ये एरर सांगायचे. आता या वाक्यामध्ये शी इज सिटिंग इन द लायब्ररी सिन्स 3 o'clock. मला सांगा व्हॉट इज द कीवर्ड. कीवर्ड काय आहे याच्यामध्ये. यामध्ये कीवर्ड आहे सिन्स 3 o'clock. जर सिन्स 3 o'clock स्टार्टिंग पॉईंट सांगितलेला आहे त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि टेन्स त्या वाक्याचा काळ असला पाहिजे पीपीसीटी. बरोबर. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा आता कोण्या वाक्यात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. वॉज सिटिंग नाही, पास्ट कंटिन्युअस झाला. हॅड बीन सिटिंग नाही कारण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स झाला. हॅज बीन सिटिंग हे वाक्य बरोबर आहे कारण सिन्स 3 o'clock या फ्रेजवरून आपण ओळखलं की त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. हॅज बीन सिटिंग हे बरोबर आहे. इज सिटिंग येणार नाही. हा चालू वर्तमान काळ झाला म्हणजे आपला आन्सर नंबर 3. आन्सर नंबर काय आला 3. आणि थँक्यू व्हेरी मच. बघा एकदम जबरदस्त आपण प्रत्येक प्रश्नाचं एकदम सोप्या भाषेत म्हटल्यापेक्षा सोप्या भाषेत तर आहेच नो डाऊट. पण आयोगाला जे अपेक्षित आहे, आयोगाला जे कीवर्ड, आयोगाला जो कन्सेप्ट अपेक्षित आहे त्या कन्सेप्टनं आपण प्रत्येक प्रश्नाचे अनालिसिस पाहतो. ही जी सिरीज आहे इंग्रजी व्याकरणाची प्रत्येक टॉपिक नुसार ही सिरीज तुम्ही नक्की पहा. म्हणजे हे मॅटर करत नाही की तुम्ही टेटची तयारी करता, तलाठीची तयारी करता, फॉरेस्ट गार्डची तयारी करता का तुम्ही सरळ सेवेची तयारी करता, तुम्ही टीसीएस पॅटर्नची तयारी करता, तुम्ही कंबाईन मुख्य परीक्षेची तयारी करता. सगळ्या परीक्षेसाठी हे प्रश्न आणि या प्रश्नाची संबंधित कन्सेप्ट या अतिशय आपल्या कामाच्या खूप महत्वाच्या आणि या माहीत पाहिजेत. या तुम्ही सलग हे लेक्चर बघा आणि पाठ करा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आपण भेटू पुढच्या व्हिडिओ.